आजारांच्या समस्या सर्वांनाच आहेत, पण जेव्हा लहान मुलांच्या समस्या येतात तेव्हा मात्र जास्त काळजीचं वातावरण होतं. काय होतं, जेव्हा हे रुटीन चेकअप होतं मुलांचं, तेव्हा जे त्यांच्या आजारांचं निदान होतं ते त्या आजारांची नावंही माहीत नसतात आणि मग जेव्हा ते कळतं की अमका अमका आजार असा झालेला आहे, तेव्हा मात्र सगळं कुटुंब हादरलं जातं. होतंय काय की रिपोर्ट काढणं किंवा रिपोर्ट पाहणं, त्याचं निदान करणं हे चुकीची पद्धत आहे असं माझं बिलकुल म्हणणं नाही आहे. परंतु जोपर्यंत सगळ्यांनाच आज ज्ञात आहे की न्यूट्रिशनची मात्रा सगळ्या अन्नपदार्थ असू देत, पाणी असू दे, हवा असू दे, या सगळ्या घटकातून न्यूट्रिशनची मात्रा कमी झालेली आहे. बेसिक जी आहे रोगप्रतिकारक क्षमता जर मुलांची वाढवायची असेल तर काय आहे की पहिल्यांदा हा जो सकस आहार आहे, सकस पाणी आहे, ते असणं जास्त गरजेचं आहे. आज सर्दी होऊ देत, खोकला होऊ देत, ते पूर्णपणे किंवा ताप येऊ देत, त्याला फाईट करण्याची क्षमता आज मुलांच्यामध्ये राहिलेली नाही आहे. ॲक्च्युली होतंय काय की औषधं देऊन देऊन आपण ती जी फाईट करण्याची जी यंत्रणा आहे शरीराची, ती बंद केलेली आहे आणि म्हणून आज त्याची पूर्तता, न्यूट्रिशनची पूर्तता होणं फार गरजेचं आहे. आज बेसिक आहे की पहिल्यांदा ताकद असायला पाहिजे शरीरात, कारण वातावरण जसं बदलणार तसं हे जे काही आहेत, सर्दी असू देत, ताप असू देत, हे येतच राहणार आहे. पण जर त्याच्यामध्ये जर ती इम्युनिटी पॉवर असेल, रोगप्रतिकारक क्षमता असेल, तर मात्र ते बाळ नक्कीच तिथं म्हणजे फाईट करण्यासाठी सक्षम असेल. आणि ही न्यूट्रिशनची मात्रा मग पूर्तता कशी करायची, तर यासाठी योग्य सल्ला आणि मार्गदर्शन, आज वातावरण बदललेलं आहे, गरमीचं वातावरण आलेलं आहे, त्यानुसार कशी बाबा आज आहारात बदल केला पाहिजे, कशी त्याची मानसिकता जपली पाहिजे, या सर्व गोष्टींचं जे सल्लामसलत करायचं असेल तर तुम्ही आर्ट ऑफ वेलनेस सेंटर चांदोली फाट्याला नक्की व्हिजिट करू शकता. चर्चात्मक त्याच्यातून उपाय निघू शकतात आणि कोणत्याही साईड इफेक्टशिवाय उपाययोजना ही होऊ शकते. धन्यवाद.